नमस्कार, शो टाईममध्ये आपलं स्वागत. खरंच ध्यानीमनी नव्हतं, पण ध्यानीमनी होतं का नव्हतं असं म्हणत असताना सगळ्याच IBN लोकमतच्या दर्शकांना, म्हणजे जे दिवाणखान्यात आता TV समोर बसलेले आहेत, त्यांच्याकरता सुखद धक्का आहे. अश्विनी भावे आलेल्या आहेत. 18 वर्षात आहे, बरोबर. हां, आम्ही तुम्हाला फेसबुकवरच भेटतोय आणि कोणतेही सण, मराठी आपले कुठलेही सण, त्याच्या शुभेच्छा आम्हाला खरं तुमच्याकडनं फेसबुकवरती मिळत आहेत. पण आज ही प्रतीक्षा संपली आहे ध्यानीमनीच्या निमित्ताने, असं म्हणता येईल. वेल, माझं प्रेम नेहमीच आहे इथल्या ऑडियन्सवर, कारण ते माझ्यावर प्रेम करतात. तेव्हा त्यांच्या भेटीला येताना खूप आनंद होतोच, पण प्रत्येक वेळेला भेटीला येताना माझ्याकडनं त्यांची अपेक्षा देखील असते की अजूनही चांगलं काहीतरी यावं. आणि त्यांचं प्रेम जर दृढ व्हायचं असेल आणि ते रिलेशन बरेच वर्ष अजूनही चालू ठेवायचं असेल ऑडियन्सच्या प्रेमाचं, तर एका कलाकाराचा काय म्हणायचं ड्युटी आहे, फर्ज आहे की प्रत्येक काम नेटाने आणि चांगलंच करावं. मी अशाच भूमिका ॲक्सेप्ट करते ज्या मला चॅलेंज करतात, आणि ही त्यातली एक भूमिका आहे. मोहित, मूल म्हणजे तरी काय? हा घरभर अस्ताव्यस्त पसरलेला एक गोड पसारा. ऐक, हजारदा घर आवरा, पुन्हा पसारा तसाच. एक फायनली डिसऑर्गनाइज. 9 महिने पोटात सांभाळलंय त्याला. अरे, त्याची नाळ कापली गेली त्या क्षणापासून आज जन्म बांधला गेलाय तो माझ्याशी. मी माझं सर्वस्व ह्यात पणाला लावलंय. ती शालूची जी कॅरेक्टर आहे, लोकांनी अश्विनीला विसरून फक्त शालूलाच लक्षात ठेवावं आणि तिच्या प्रेमात पडावं आणि तिने त्यांच्या मनात घर करावं, एवढाच प्रयत्न मी केला आहे. आय वॉन्ट देम टू फॉरगेट अश्विनी. ताई, जर आपण 1993 हे साल जर आठवलं, तर रंगभूमीवरती आपण जी भूमिका आज मोठ्या पडद्यावरती करताय, ती भूमिका नीनाताईंनी केली होती. जोडीला शिवाजी साठम होते. एका वेगळ्या उंचीवरती हे सगळं नाटक गेलं होतं. त्यात 18 वर्षानंतर पुन्हा, म्हणजे अभिनय कुठेही तुमच्यातला तो शांत झालेला नाही आहे. मला असं वाटतं की तो समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळत असेल की केव्हा मला संधी मिळते. पण तुम्ही येता काय आणि तिसऱ्या दिवशी शूटिंगला हजर होता काय? हो, मग हे महेश दादा फार कौतुकाने सांगतात याबद्दल. पण म्हणजे कसं जमलं हे सगळं? आय थिंक तुम्ही भारताबाहेर जेव्हा राहता ना, त्यावेळेला तुमचा आपल्या देशाकडे, आपल्या कलेकडे, आपल्या सगळ्याच रूट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. खूप जास्त आत्मीयता असते, कारण इथल्या लोकांना ते तुम्हाला समोरच असतं, तुम्ही ते जगतच असता. नकळतही, म्हणजे तुम्हाला कळतही नाही की तुम्ही किती लाभ घेताय. आम्हाला वी आर नॉट डिप्राइव्ड, पण तुम्हाला जितक्या भरभरून ते मिळतं तेवढं आम्हाला मिळत नाही. त्यावेळेला जेव्हा मी इथे येते तेव्हा मला यायचं असतं म्हणून येते. सो ती एक ओढ असते. आणि जेटलॅग गेला चुलीत. मला जाऊन सेटवर उपस्थित राहायचं असतं. मला माझ्या सहकलाकारांबरोबर मिळून मिसळून काम करायचं असतं. पुन्हा एकदा त्यांच्या फॅमिलीत मला मिक्स व्हायचं असतं. त्याच्यामुळे, आणि आता मी हे बरीच वर्ष करते आहे. कदाचितपासनं त्याची जी सुरुवात झाली ते पुन्हा येऊन मी करते. त्याच्यामुळे मला आता ते अंगवळणी पडलं आहे. पहिला एक दिवस थोडा कठीण जातो मला, पण सगळ्यांना माहिती असं. आणि म्हणून मी मराठी चित्रपट करते. हिंदी चित्रपट मी तेवढ्या करत नाही. मला ऑफर्स येत नाहीत किंवा मला करायचं नाही आहे असं नाही आहे. पण मराठीमध्ये जो घरोबा मिळतो ना, एक अंडरस्टँडिंग असतं की ती तिथनं येते. त्या डेट्स मला तेवढ्याच लागतात, कारण आय हॅव माय फॅमिली टू लुक आफ्टर. ती माझ्या फॅमिलीचे सूत्र नवऱ्याच्याकडे सोपवते आणि मी इकडे येते ना. सो माझं ओढ पण लागलेली असते. सो ते सगळं समजून घेणारी माणसं आहेत. मला कित्येक वर्ष ओळखतात. सो त्या कॉन्फिडन्सनी, बिकॉज आय एम लुकिंग फॉर अ गुड एक्सपिरियन्स. उगाच कुठल्या तरी प्रोडक्शनमध्ये काम करून एक कटुता मला न्यायची नाही आहे, कारण मग मी कधी परत येणार नाही. सगळ्यात गोड कष्ट कोणते? मूल वाढवण्याचे. यातच तर जगण्याचं सार असतं. शालू कशी आहे? म्हणजे मी तर नाही पाहिलेलं आहे नाटक. हां, तुम्ही बघितलं असणार ध्यानीमनी. शालू ही एक साधी सुधी गृहिणी आहे. अत्यंत बोलगेवडी आहे. खूप मधाळ आहे. प्रेमळ इतकी आहे
तेवढीच ती सजग पालक आहे. म्हणजे मला मी पण आता गृहिणी आहे, त्यामुळे मलाही काही सिमिलॅरिटी दिसते, पण ती माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मी फार स्ट्रिक्ट आई आहे कारण मी वेगळ्या मुशीतनं आलेली आहे, त्यामुळे माझ्या मुलांनी असं करायला पाहिजे, असं वागायला पाहिजे असं. ती खूप प्रेमळ आहे, ती दटावते सुद्धा. तिने एक तिचं आणि नवऱ्याचं पण अतिशय वेगळं नातं आहे. ते काय आहे हे पाहण्याकरता तुम्हाला यू हॅव टू वॉच दिस मूवी, बिकॉज मी हे सांगू शकत नाही की प्रशांतनी काय लिहिलं आहे आणि तुमच्यापर्यंत काय पोचणार आहे. तुम्ही कधी ज्यांना ह्या नाटकाविषयी काही माहिती नाही आहे त्यांनी तर हा चित्रपट जरूर पहा. यंग पिढीने तर नक्कीच पहा की एक सशक्त कलाकृती म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हा चित्रपट पहा. ती कॅरेक्टरमधनं एक मूल आईला किती परिपूर्णता आणतं, तिच्या व्यक्तिमत्वाला, तिच्या असण्याला. इट गिव्ज अ न्यू मीनिंग. लग्न झालेली एक स्त्री आई होते हा संपूर्ण बदल असतो. मी आई झाले त्यावेळेला मी एक परिपूर्ण झाले. आता एक स्त्रीला परिपूर्ण वाटतं तसं मला वाटलं होतं, तसंच तिला देखील वाटतं आहे. ते नातं नक्की काय असतं, ते विश्व काय असतं, किती भावना छोट्या छोट्या असतात, किती प्रेम लावलेलं असतं, त्याबद्दल ही फिल्म आहे. एक ज्यावेळेला तुमचं लग्न होतं आणि तुम्ही एकमेकांना वचन देता, त्या फेरे घालताना की आज जन्म हे गाठ जी बांधली आहे ती सुटणार नाही आहे, विथ इन थिक अँड थिन. हा जो व्हॉट इज अ मीनिंग ऑफ रिअली एकमेकाचा साथी असणं, सोबती असण्याचा अर्थ काय, हा अर्थ सांगणारा हा चित्रपट आहे. माझा दुसराही चित्रपट ह्याच वर्षामध्ये होपफुली येईल, ज्याचं डबिंग मी आत्ता करते आणि तोही अगदी वेगळा आहे आणि आय थिंक पीपल विल लाईक इट. यंग जनरेशन विल लाईक दॅट फिल्म अ लॉट. सो पाहत राहा, असंच प्रेम करत राहा. मी पुन्हा पुन्हा येईन आणि तुम्हाला सुखद धक्के देत जाईल. ध्यानीमनी हा चित्रपट येतो आणि या निमित्ताने पुन्हा एकदा निर्माता म्हणून, कलावंत म्हणून महेश मांजरेकर आपल्याबरोबर आहेत. सर, तो काळ जर आपण लक्षात घेतला तर एकूणच जागतिकीकरणाचे वारे वाहत होते. नातेसंबंध या सगळ्या गोष्टीवरती, मानसशास्त्रावरती भाष्य करणारं, त्यातली गुंतागुंत सांगणारं हे नाटक होतं. जेव्हा मोठ्या पडद्यावरती हे सगळं तुम्ही समोर आणत होतात निर्माता म्हणून, काय विचार नेमका करावा लागला? एकतर हे नाटक ना माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. एक तर ह्या नाटकाने मला स्टॅबिलिटी दिली. मला ह्या नाटकामुळे मी ह्या व्यवस्थेत स्थिर राहिलो. त्याच्या आधी मी खूप नाटकं केलेली, पण काही इन्कम काहीच नव्हतं. अवॉर्ड्स खूप होते पण रिवॉर्ड्स काहीच नव्हते. त्यामुळे हे नाटक वॉज माय लास्ट स्ट्रॉ. म्हणजे मी माझ्या एक्स वाईफला हेच सांगितलं की हे नाटक नाही चाललं की मी कुठे तर नोकरी करेन. पण इनफ इज इनफ. म्हणजे तिने पण खूप सॅक्रिफाईस केलं मी नाटकं करतो म्हणून. तर हे नाटक नाटकही तसं ऑफ द बीट अँड ट्रॅक होतं, कमर्शियल नव्हतं. आणि हे 93चं म्हणतो मी. आता तरी पीपल आर रेडी टू एक्सेप्ट न्यू थिंग्स. पण हे नाटक झालं, पहिले 5 प्रयोग कम्प्लीट आदळलं, 6व्या प्रयोगापासून ते पिकअप झालं. अँड इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज फॉर मी ऑल्सो. कारण मी पण विचार केला नव्हता की हाऊसफुल जाईल. त्याच्यानंतर जवळजवळ 100 प्रयोग हाऊसफुल होतं नाटक. आणि जिथं लावलं की हाऊसफुल जायचं, ते इट वॉज, मला एक लक्षात आलं की ऑडियन्स, देर इज अन ऑडियन्स. म्हणजे नाटक हाऊसफुल जायचं, पण कॅन्टीनवाला कंप्लेंट करायचा कारण लोक बाहेर यायची नाही. तो इम्पॅक्ट फिनॉमिनल होता. तर ते नाटक माझ्या कधी डोक्यातनं बाहेर गेलं नाही. बरं, त्यात 101 प्रयोगानंतर संदीप कुलकर्णी एक छोटा रोल करायचा जो आता अभिजित करतो. तर त्याचे प्रॉब्लेम झाले. तर द ऑब्व्हियस चॉईस वॉज मी, कारण मला नाटक अख्खं पाठ होतं, म्हणजे रिहर्सलपासून ते रोज बघण्यापर्यंत. सो मी हे नाटक 360 प्रयोग जगलो आहे. बरं, मला खूप क्लोज आहे कारण या नाटकाने मला सगळं दिलं आहे जे आहे ते. आज मला असं नंतर लक्षात आलं की हा सिनेमा का होऊ नये, म्हणून मी चंदूला एक सजेस्ट केलं की मला डिरेक्ट करायला आवडलं असतं. चंदू म्हणाल नाही मला करायचं, आणि मी त्याच्यावरती काम केलं. म्हटलं फर्स्ट क्लास, मला प्रोड्यूस करायचं आहे. मग सगळं झालं. म्हणजे चंदू म्हणाला की तू काम करतो त्याच्यात. इट वॉज अ बोल्ड फ्रॉम द ब्लू, कारण
शिवाजीने ते एक वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवलेलं काम, नीना कुलकर्णीने एक वेगळ्या लेवलवर ठेवलेलं काम. तर मी चंदूला म्हटलं, बघ चंदू, हा जर तू म्हणत नाही नाही तूच करायचंस, पण ते हे कम्प्लीट पोटात गोळा घेऊन टाईम केलं म्हणजे ते. पण ते त्याचा एक ॲडव्हान्टेज पण होता. त्यामुळे मला ते आय वॉज ऑन माय टोज, कारण हा रोल तसा माझ्या प्रकृतीशी भिन्न आहे. हा खूप कमी बोलणारा माणूस आहे, खूप शांत माणूस आहे. तर मी म्हटलं, पण ते एक ते दडपण असल्यामुळे शिवाजीचं त्यात इट वर्क फॉर मी. सगळ्यात गोड कष्ट कोणते? मूल वाढवण्याचे. यातच तर जगण्याचं सार असतं. आज जेव्हा सिनेमा कम्प्लीट झाला मी बघितला ना, तर समवेअर एव्हरी ॲक्टर इज सेल्फ क्रिटिकल. आणि झाल्यानंतर नाटक तुम्ही ग्रो होत असताना रोज बरं एका रोलकडे अप्रोच आहे की एक लाईन बोलण्याची एक 10 वेगवेगळे पद्धत आहे, त्यातली आपण एक निवडत असतो. ती त्यावेळेला आपल्याला चांगली वाटते ती निवडत असतो. नंतर बघताना वाटलं नाही रे, मी ही अशी लाईन घ्यायला पाहिजे होती. नंतर काही करू शकत नाही, नाटकात तुम्ही करू शकता ते पुढच्या प्रयोगाला, इथे काय करणार. पण हा एकच सिनेमा आहे असं मला वाटतं की नाही रे, मी केलं ते ठीक केलं आहे. एकतर सॅटिस्फाय केलं आहे ॲक्टर इन मी. त्याच्यानंतर मला कुठे काम नाही मिळालं तरी हरकत नाही, बिकॉज छान एक रोल मिळाला, तो छान पद्धतीने सादर झाला आहे आणि मी बरं काम केलं आहे. महेश सर, हा सिनेमा पाहू नये म्हणजे बऱ्याच वेळेस निर्माता कलावंताचा आग्रह धरतात की हा सिनेमा जरूर बघा, पण पब्लिसिटी त्यावरचे ब्लॉग आम्हाला काही वाचायला मिळत होते, हा सिनेमा पाहू नये. नेमकं का म्हणजे असं म्हटलं जात होतं, सांगितलं जात होतं? मी काय म्हणजे खूप सिरियसली मी हा विचार करून केलं. मी हा कधी कधी काय होतं, आपण एखाद्या सिनेमाला जातो, खूप छान सिरियस सिनेमा बघतोय आणि ना लक्षात येतं की देयर इज अन ऑडियन्स विच हॅज कम, ज्यांना माहिती नसतं काय सिनेमा म्हणून ते आलेले असतात. धमाल डोकं बाजूला ठेवा, जा मजा करा, परत या. यार मेरे को सोचने को मत लगाओ. तो ऑडियन्स मला सिनेमात नकोच. तुम्ही माझा पिक्चर बघून नंतर म्हणण्यापेक्षा ना की माझे पैसे फुकट गेले, तुम्ही येऊच नका, तुमचे पैसे वाचतील, हे सांगणं खूप गरजेचं होतं. तर त्यामुळे माझा जो ऑडियन्स, खरा ऑडियन्स जो पिक्चर बघायला येणार ना, तोही डिस्टर्ब होणार नाही आणि हेही काय म्हणतात त्याला, डिसअपॉइंट होणार नाही. हे फार महत्त्वाचं आहे की एका कलाकृतीच्या माध्यमातून, म्हणजे गेली पिढी तर फार त्या कलाकृतीच्या जवळ गेलीच, पण आत्ताची ही पिढी सिनेमाच्या माध्यमातून त्याच्या अगदी जवळ जाणार आहे. अर्थात ध्यानीमनीबद्दल आपण बोलतोय आणि अभिजित आणि अजित आपल्याबरोबर आहेत. अभिजित, सिरियल सुरू आहेत, चित्रपटही सुरू आहेत, पण त्यातल्या त्यात ध्यानीमनी हा तुला या अर्थाने कनेक्ट करणारा विषय होता की तू थिएटर केलेलं आहेस, आजही संधी मिळाली तर तू करणार आहेस. ध्यानीमनी गेल्या पिढीच्या बऱ्याचशा लोकांना ठाऊक आहे, तू आणि मी नाही पाहिलेलं, पण सिनेमात तू काम करतोय. तो रंगावकाश देखील फार सुरेख होता. पण हे मोठ्या पडद्यावरती आणत असताना आणि एक अभिनेता म्हणून त्यात काम करत असताना कसं बघतोस तू याकडे? अगदी करेक्ट म्हणालास तू. आणि रंगभूमीवर ज्यांनी काम केलं आहे, माझ्यासारखे काय शिकणारे अभिनेते म्हणता येईल, त्यांना तो विशेष आनंद असतो की एक ज्या नाटकानं एक लेगसी निर्माण केली, त्याच्यावर अनेक चर्चा घडल्या, त्याच्या विषयावर अनेक जणांची काय काय मतं होती, प्रेक्षकांनी ते अनुभवलं, तेच परत एकदा चित्रपटासारख्या माध्यमातून, सशक्त माध्यमातून जेव्हा समोर येतं आणि तुम्ही त्याचा जेव्हा भाग असता, याच्याहून आनंदाची जास्त गोष्ट नाही. इनफॅक्ट मला असं फार वाटतं की अशा फार कमी रेअर कथा असतात की ज्या इतकी वर्ष प्रेक्षकांबरोबर राहतात. आणि या कथांपेक्षाही प्रशांतजी बोलताना मगाशी खूप छान म्हणाले की त्यातल्या भावना या वेगळ्या होऊ शकत नाही. काळानुसार कथा बदलेल, त्यातले संदर्भ बदलतील, त्यातली पात्र कदाचित बदलू शकतील, त्यांची भाषा बदलेल, पण तरीसुद्धा भावभावना या ज्या काही आहेत या अजून कित्येक वर्ष कदाचित नाही बदलणार. त्यामुळे या चित्रपटामधून या कपलविषयी, या जोडप्याविषयीच्या ज्या भावना त्या काळात लोकांना जवळच्या वाटल्या असतील, त्यांच्याबद्दल काहीतरी मनापासून फील झालं असेल, तेच चित्रपटासारख्या माध्यमातून समोर जेव्हा मांडलं जातं आणि तुम्ही त्याचे भाग आहात, तेव्हा फार खरंच आनंद होतो. आणि इतक्या सगळ्या दिग्गजांबरोबर मी जेव्हा काम करतो तर प्रोफेशनल कामाबरोबरच इट्स लाईक अ वर्कशॉप
या लोकांसमोर उभं राहून तुम्ही नुसतं ऑब्झर्व जरी केलं ना त्यांना, तरी तुम्ही तुमचं खूप शिकू शकता. आणि मला असं वाटतं सगळ्या नवीन अभिनेत्यांची ही इच्छा असते की somebody like महेश मांजरेकर, somebody like चंद्रकांत कुलकर्णी, somebody like प्रशांत दळवी, अजितसारखा आमच्याच वयाचा एक अत्यंत उत्तम संगीतकार, गायक आणि अभिनेता यांच्याबरोबर कधीतरी काम करावं. मला ती संधी मिळाली, मी खरंच भाग्यवान आहे. लाईट आल्यावर उजेडात काहीतरी दिसल्याचं म्हणालास ना तू समीर, त्या उजेडात तुला जे दिसलं त्यापेक्षा त्या अंधारातलं खरं नव्हतं कशावर? कशी कशी वेडी माया तिला क्षितिजच नसे, आहे नाही ज्या पल्याड तिला वेगळेच दिसे. अजित, मुळात नाटकाला मारलेली मिठी एवढी घट्ट होती खरं तर, त्यातनं सुटणं आणि मोठ्या पडद्यावरती हे सगळं आणत असताना बरेचसे बदल हे अपेक्षित आहेत. तू आम्हाला स्क्रीनवरती दिसतो, पण इथे तू संगीत दिग्दर्शकाच्या भूमिकेत आहे, बरोबर? काय विचार करावा लागला? कारण जेव्हा नाटक रंगभूमीवरती होतं तेव्हा जागतिकीकरणाचे वारे नुकतेच व्हायला लागलेले होते, पण आजही ते आपण कनेक्ट करू, कारण नातेसंबंध, व्हॉट्सॲप, इंटरनेट या सगळ्या याच्यात नाही म्हणलं तरी कुठेतरी सैल सुटलेलं आहे. तर संगीत दिग्दर्शक म्हणूनही तुला विचार करावा लागला असेल. नाही, खरं आहे. मी हे नाटक 10वीत असताना वगैरे मी बघितलं होतं आणि त्यातले काही ठळक प्रसंग जे आयुष्यभर तुम्हाला जे फ्रेमसारखे डोळ्यासमोर राहतात, तसे काही प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहेत. ध्यानीमनीसारखी गोष्ट किंवा असे चित्रपट करताना तुम्हाला जे इमोशन किंवा एक्सप्रेशन हे ब्लॅक किंवा व्हाईट नसतं, ग्रे असतं आणि ग्रेचेही खूप शेड्स असतात, जवळ हजारो शेड्स असतात. त्यातली करेक्ट शेड तुम्हाला पकडणं हे सगळ्यात चॅलेंजिंग असतं. हे गमतीशीर भाग असतो त्या सगळ्या प्रोसेसचा. आणि पुन्हा एकदा नटसम्राट नंतर ही गोष्टही अशी नाही की ज्याच्यामध्ये गाण्यांसाठी जागा आहे, पण पुन्हा एकदा मी महेश दादाबरोबर बोलून आम्ही ठरवलं की इथे हे जाऊ शकतं. संदीप खरेने अतिशय उत्तम गाणं लिहिलं आहे आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा एक असा प्रोजेक्ट, असा चित्रपट ज्याच्याबरोबर तुमचं नाव जोडलं जाणं हे अभिमानास्पद वाटावं असा चित्रपट आहे. लोकांना हा 100% मनात घर करून राहणारा चित्रपट आहे. अजित, गाणं म्हणायचं मी म्हणणार नाही, पण बोल काय त्याचे? म्हणजे आता अर्थात संदीपने लिहिलं आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनात ती एक उत्सुकता असणार आहे. चित्रपट मी अतिशय उत्तम लिहिलं. चित्रपट बघितल्यावर तुम्हाला हे बोल जास्त भावतील. त्याच्या पहिल्या 2 ओळी अशा आहेत, अशी कशी वेडी माया तिला क्षितिजच नसे, आहे नाहीच्या पल्याड तिला वेगळेच दिसे, तिला वेगळेच दिसे. अशी कशी वेडी माया. अभिजित, भूमिकेबद्दल यातला कुठला रोल तू केलेला आहेस? समीर करंदीकर असं माझ्या भूमिकेचं नाव आहे, कॅरेक्टरचं नाव आहे. यामध्ये मी क्लिनिकल सायकोलॉजिस्टची भूमिका केली आहे. महेश मांजरेकर, अश्विनी भावे जी कॅरेक्टर्स प्ले करत आहेत, या जोडप्याच्या आयुष्यामधला जो गोंधळ आहे, जी एक गुंतागुंत आहे, ती सोडवायचा प्रयत्न करणारा हा त्यांचा एक फॅमिली फ्रेंड असं कथेमध्ये माझं स्थान आहे. आणि हे सोडवत असताना नकळत तोही कसं त्यांच्याबरोबर गुंतला जाऊन त्या समस्येशी कसा तो एकरूप होतो नकळत, आणि त्यालाही काही गोष्टी कशा वेगळ्यानं कळतात. असं फार छान इंटरेस्टिंग कॅरेक्टर हे लिहिलेले आहेत. चित्रपटामध्ये 4च कॅरेक्टर आहेत दिसताना. बाकी चित्रपट बघताना अजून काही गोष्टी तुम्हाला उलगडतीलच, पण त्यापैकी या प्रत्येक कॅरेक्टरला आपला एक बॅकस्टोरी आहे. प्रत्येकाला त्याचा एक विचार आहे, आणि हे उत्तम लिखाण असल्यामुळेच ते जेव्हा पडद्यावर तुम्ही बघाल तर ती मजा येईल असं मला फार वाटतंय. त्यामुळे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट प्ले करताना मलाही 4 गोष्टी त्यानिमित्तानं वेगळ्या कळल्या, आणि एक अभिनेता म्हणून नकळत आपल्याशी दोरीत एक काहीतरी ॲड झालं, याचा एक वेगळा आनंद पण मिळाला. हा विषय एका वेळेला कौटुंबिक आहे, एका वेळेला मानसिक आहे, एका वेळेला सामाजिक आहे. आणि त्याचे सगळे संदर्भ एकमेकांमध्ये जोडलेले आहेत. आपल्या जवळपासच्या माणसांमध्ये किंवा आपण स्वतःचा जर बारकाईने विचार केला तर प्रत्येकाच्या आयुष्याचं एक गुपित असतं, एक रहस्य असतं. ते फक्त जिंकण्यासाठीचं, यशस्वी होण्यासाठीचं नसतं, तर ते जगण्यासाठीच असतं, आणि ते फार जपत असतो आपण, आणि ते फार कमी ठिकाणी आपण शेअर करतो. असं एका तिसऱ्याच माणसाचं एक गुपित त्यांना विश्वासात घेऊन मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो आहे. आणि एक नवरा बायको, त्यांचा मुलगा 9वीतला, असे समाजापासून दूर राहत आहेत, जाणीवपूर्वक राहत आहेत,
आणि अशा वेळेला दोन तुझ्या माझ्यासारखी माणसं त्यांच्या आयुष्यात घुसतात किंवा येतात ॲक्सिडेंटली, आणि मग त्यांना काय रिव्हील होतं, त्यांना काय जाणवतं, त्यांच्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे, याची जी गमतीशीर मांडणी आहे त्याची फार उत्तम शक्यता, ज्याला म्हणतात ना की मॅक्झिमम पॉसिबिलिटीज ऑफ द सब्जेक्ट, मला याच्यामध्ये शक्यता वाटत होती. मोहित मोहित ए मोहित, मूल म्हणजे तरी काय, हा हा घरभर अस्ताव्यस्त पसरलेला एक गोड पसारा. ऐक, हजारदा घर आवरा, पुन्हा पसारा तसाच, एक फायनली डिसऑर्गनाइज. मुख्य म्हणजे कशी आहे की ही जी गोष्ट आहे ती म्हटलं तर एका कुटुंबाची आहे, पण तरी ती टिपिकल कौटुंबिक नाही आहे. याच्यात भावना आहेत पण भावनांचा अतिरेक नाही, याच्यात ड्रामा आहे पण मेलोड्रामा नाही आहे. आणि यातली ही जी भावनांची वैश्विकता आहे ती आज महत्त्वाची आहे. म्हणजे जेव्हा नाटक आलं होतं तेव्हा सगळी जागतिकीकरणाचं नुकतंच वारं वाहू लागलं होतं असं आपण म्हणूया, आणि आज सगळं आपण ग्लोबल झालोत आणि या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर ही वैश्विक भावनांची भाषा येते, याचा मला खूप आनंद आहे. त्याच्यामुळे मी निर्मात्यांपासून सगळ्यांचा या अर्थाने ऋणी आहे की एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणि चांगल्या प्रकारे हा सिनेमा येतो आहे.